कसं आहे, हे जरंगे आहे की नाही, हे जरंगे आहे ना, पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला, छत्र्या म्हणतात. तसं निवडणुका जवळ आल्या ना, हे छत्र्या आहात, हे जरंग्यासारख्या या की नाही, हे लिफ्ट करा दो असतात, हे कुणासाठी तरी काम करत असतात. मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून की यांच्या सोबत कोण असतंय. यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील. ह्या लोकांच्या आधारावर, काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचट बोलून फायदा आहे, काय पानचट बोलून फायदा आहे, काय पानचट बोलून फायदा आहे. यांना कायदा कळेल. जरंग्याला मीच गुणरत्न सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिवेमध्ये येऊ दिलं नव्हतं. आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय. कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील. वाळून माफिया आता होऊ शकणार नाहीत. तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना, सामान्यांना घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही. घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची, ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी मिळणार आहे. त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत. हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत, राजकीय कुबड्या आहेत, कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पानसटपणा आहे. अहो, त्याचा मोर्चा निघणार आहे का? ते तुम्ही पत्रकार दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसते. मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत आहे, परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते. ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही काय म्हणजे काय भपकमबाजी आहे. भपकमबाजीच्या पुढं काही सुद्धा नाही. हे मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो. तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही, तो काही काढू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणालात ना ते नोंदी, हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय. मराठा भाऊ माझा श्वास आहे, ती माझे आहेत. परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय. कसा सांगतो? हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे 8.5% जवळ जे ईडब्ल्यूएस मध्ये जे IAS म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेट मधले आणि केंद्रातले, ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत. याच्या नोंदीच्या ढोंगामुळं, याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त 5%, फक्त 5%पेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आलेत. मला सांगा, जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय? आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे, दिलेलं 10% आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं. कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी. त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं, राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न, मग इथले काय नाव ते आपले माजी